हाय फ्रेंड्स, पुन्हा तुमचं एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण ढोकळा बनवणार आहे. मी त्यासाठी एक वाटी बेसन घेतलं आणि ते साईडने गाळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच रवा टाकणार आहे. बघा, 1 चम्मच रवा टाकलेला आहे. आता आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे, गरम पाणी. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे बेसन आणि रव्याला. कमी कमी पाणी टाकायचं आणि मस्त त्याचं बॅटर जे आहे ते आपल्याला एक पातळ पण आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. आणि पाणी आपल्याला कमी कमीच टाकायचं आहे, नाहीतर ते खूप पातळ होऊन जाते. बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. आता मी आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच साखर टाकूया. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच साखर टाकायची आहे. गरम साखर टाकलेली आहे. थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ टाकायचं आहे. आताच बघा, थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आणि मी एक लिंबूचा रस काढलेला होता, हा लिंबूचा रस पण आता टाकायचा आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आपलं बॅटर मस्त परफेक्ट झालेलं आहे. आता मी याला 10-15 मिनिटं झाकण ठेवून देते आणि नंतर मग तोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवून देऊ. हे बघा, मी आता याच्यामध्ये ढोकळा आपला शिजवायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे 2 ग्लास. आता मस्त त्याला वाफ मस्त चांगलं उकळू देते पाण्याला, तेव्हा आपण ढोकळा आपला शिजवायला याच्यामध्ये ठेवू. आता मी या भांड्यामध्ये आपला ढोकळा वाफवणार आहे, तर मी याला थोडंसं तेल लावून घेते. म्हणजे आपला ढोकळा शिजल्यानंतर लगेच पटकन निघून जातो, चिटकत वगैरे नाही. बघा, मी याला तेल वगैरे लावून घेतलं. आता 10 मिनिटं झालेले आहे आणि आपल्या ढोकळ्याला शिजण्यासाठी पाणी पण तिथे गरम झालेलं आहे. आता मी या बॅटरमध्ये थोडंसं अर्धी पळी तेल टाकते. आणि एका बाजूने मस्त फुटून घेते. बघा, त्याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे. पूर्ण पाकिट 1 पाकिट इनो टाकायचं आहे. आणि जे भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायला टाकायचं ते जसं जवळ टाकायचं, म्हणजे पटकन प्रोसेस करायची आहे आपल्याला. बघा, इनो टाकलेला आहे मी. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते वरती. बघा, आणि एकाच बाजूने आपल्याला फिरून घ्यायचं आहे. हे बघा, बॅटर कसं मस्त झालेलं आहे आपलं. बघा, आता मी डब्यामध्ये टाकून देते आपलं बॅटर. आता आपलं बॅटर टाकून झालेलं आहे. असं 1-2 वेळेस टिफिनला टिप करायचं, असं हे करायचं आपल्याला. आणि आता आपल्याला ढोकळा शिजवायला ठेवून द्यायचा. हे बघा, मी ढोकळा शिजवायला ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला झाकून ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, 15 मिनिटं झाले. आपला ढोकळा पण मस्त शिजलेला आहे. मी आता एकदा तुमच्या समोर परत दाखवते तुम्हाला. हे बघा, चाकूला काही चिटकलेलं नाहीये, म्हणजे आपला ढोकळा रेडी झालेला आहे. आता मी याला थंड करून घेते आणि आपण तोपर्यंत तडका बनवूया. आता याच्यामध्ये थोडं तेल टाकूया. तेलला चांगलं करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल थोडंसं टाकलं मी.
आता याच्यामध्ये टाकूया 1 चम्मच मोहरी. मोहरीला चांगलं भुजायचं आहे. हे बघा आपली मोहरी मस्त झालेली आहे. आता याच्यामध्ये टाकते मी जिरं. जिरं झालेलं आहे. आता 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे टाकून याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे मी 1 कप पाणी. कप पाणी टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकते 1 चम्मच साखर. आता पाण्याला उकळी द्यायची आपल्याला मस्त, म्हणजे चांगलं पाणी आपलं रेडी होऊन जाते. हे बघा आपल्या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकते. लिंबूचे काही थोडंसं कसं टाकलेलं आहे, लिंबू टाकलेलं आहे कारण ढोकळा बनवायच्या वेळेस पण आपण टाकलं होतं. आता आपला खट्टे मिठ्ठे पाणी आपलं रेडी झालेलं आहे. हे बघा आता आपला ढोकळा आहे. आता मी या प्लेटमध्ये काढून घेते. असं पट्टी मारायचं आणि भांड्यात चांगलं थंड होऊ द्यायचं. आपल्याला ढोकळा चांगला थंड होऊ द्यायचा आहे. हे बघा मस्त निघाले ढोकळा, बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला सर्व बाजूने करून दाखवते. हे बघा मस्त झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये जे पाणी केलं होतं ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं याच्यामध्ये. हे बघा आता आपण हे पाणी त्या ढोकळ्यावरती टाकून द्यायचं आपल्याला, मिक्स वगैरे. आता याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकते मी. आता तुम्हाला कापून पण दाखवते. हे बघा, हे बघा किती स्पंजी पण झालेला आहे, बघू शकता तुम्ही. बघा हे बघा तो अजून गरमच आहे म्हणून, नाही तर मस्त जाड्या वगैरे पण मस्त पडलेल्या आहे त्याच्या. आणि एकदम करायला पण एकदम सोपी आहे. असं काही आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये. होममेडच आहे सर्व, जे आपल्या घरी असतातच वस्तू त्याचं बनवलेलं आहे मी. खूप मस्त आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.